चला सलामीची जोडी मैदानामध्ये आपण एंटर करा। सध्या ऑन स्क्रीन हे दाखवलं जात आहे, हे पाहू शकता प्रेक्षक। जिथे जागा मिळेल तिथून जय भोलेनाथ चषकाचा आनंद घेताना सेकंड सेमीफायनल ऑफ द टूर्नामेंट। स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय भोलेनाथ चषक 2025। आणि या ठिकाणी पहा, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष सन्माननीय संजयजी बजागे साहेब, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल ग्रामपंचायत आमनेपाडीचे माजी सरपंच सन्माननीय प्रदीपजी शनिदास पाटील, ते सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या कार्यकर्ते आहेत। दोघांच्या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। चला आपण सामन्याला सुरुवात करूया। भावाले संघ तुम्हाला लगेच फिल्डिंग लावायची आहे, कारण आज आपल्याकडे वेल फार कमी आहे, कारण यानंतर अजूनही आपल्याला मेगा फायनलची सामना इथे मात्र खेळवायची आहे। जबरदस्त चित्त थरारक लढत पाहिली आपण क्वार्टर फायनल क्रमांक 4। चांगले प्रयत्न पाहिले आपण योगेश लेवण आमने या संघाच्या वतीने, परंतु कुठेतरी गोलंदाजाकडून मात्र भरपूर चुका राहिल्या आणि त्या अनुषंगाने मात्र त्यांचा प्रवास या स्पर्धेतून मात्र संपन्न झाला। आणि अखेर दुसरा सेमीफायनलचा सामना सध्या आपण पाहत आहोत रंगत असताना जय हनुमान चौदरपाडा विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले, ज्या संघाला सातत्याने यवईचे प्रसिद्ध उद्योजक हनुमानजी तरे नेहमीच या संघाला पुरस्कृत करत असतात। नाणेफेकी जरूर जिंकली, परंतु एक धाडसी निर्णय इथे मात्र स्वीकारला चौदरपाडा संघाने बॅटिंग करण्याचा। आणि सलामी जोडी पहा, राम चौधरी त्याच्या सोबतीला प्रतीक वाकडे। चला आपण खेळायला सुरुवात करूया। पहिले षटक गोलंदाज कैलास इथे मात्र हाताळण्यासाठी सज्ज होतोय। पहिला षटक पॉवर प्लेचा आहे, लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑन फिल्डर आपल्याला तैनात असताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडू ऑन साइडला टेडगिला गॅपमध्ये चालला, वेगाने स्क्वेअरला इकडे कुठला फिल्डर नाहीये आणि पहिल्याच दाबाला इथे मात्र आगास करतोय राम चौधरी चौकारानं। आता सांगते की तुम्ही कुठे फिटिंग लावा, कारण मैदानाच्या आतमध्ये आला आमचा राम चौधरी, त्याने मात्र ठोकलाय पहिल्या चेंडूवरती चौकार आणि चौकाराने त्याने मात्र आगास केलाय। समोरच्या दिशेनं कॉट अँड बॉलची शक्यता होती, परंतु या ठिकाणी एक्झॅक्टली थोडासा वेगाने आला आणि थोडासा लो सुद्धा होता, परंतु जरूर मात्र त्या ठिकाणी बचावला गेला फलंदाज राम। आय थिंक कैलासकडे मात्र त्या ठिकाणी हाफ चान्स होती, रिप्ले मध्ये एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकाल वेगवेगळ्या अँगलला मात्र या ठिकाणी हे टेलिकास्ट आपण पाहत आहोत। फक्त सॉफ्ट आणि स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता, परंतु सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली आणि या संघाची धावसंख्या पाहत आहोत बिनगडी बाद 5 धावा सेमीफायनल क्रमांक 2। सध्या आपण व्यासपीठावरती पाहू शकाल आमनेपाडीचे सन्माननीय रघुनाथजी पाटील, मच्छिंद्रजी काकडे आमनेपाडीची समाजसेवक, ज्याचं नुकतंच इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष भिवंडी तालुका प्रदीपजी पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव संजयजी बजागे साहेब आणि वांद्रेगावचे ज्येष्ठ समाजसेवक अर्थात काकडे साहेबांचे भाऊजी आहेत रमेशजी पाटील, सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। सर्वांचं सहर्ष स्वागत। हो, फटका अभेद केला इथे मात्र प्रतीकची विकेट धोक्यात, लॉंग ऑन द शतरक्षक, ओ माय गॉड। विनोद पाटील सुद्धा प्रयत्न केला, नागेशने प्रयत्न केला, दोघांचं भांडण झालं, तिसऱ्याचा लाभ झालाय, परंतु प्रत्येकाला जीवनदान दिलं कितपत योग्य आहे। संधी आली होती, संधी चालून आली होती, परंतु त्या ठिकाणी संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये। रिप्ले मध्ये पहा, कॉलिंग होणं फार गरजेचं आहे। विनोद पाटीलला मिडऑन वरती उभा होता, लॉंग ऑन वरती नागेश उभा होता, या ठिकाणी पहा एक्झॅक्टली विनोद पाटीलच्या हातावर चेंडू विसावला होता, परंतु कुठेतरी नागेश त्या ठिकाणी मात्र मध्ये आला आणि त्याचमुळे मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू धरतीला दान झाला आणि फलंदाजाने तब्बल 3 धाबा मात्र पूर्ण केल्या आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली बिनगडी बाद
8. रामकृष्ण काकडे फक्त आता एक पाऊल आपल्याला पुढे टाकायचं आहे, मग ही स्पर्धा मात्र या ठिकाणी आपली संपन्न होईल. अपार मेहनत त्यांच्या या स्पर्धेसाठी आपण पाहिली आहे, परंतु काय जबरदस्त मात्र क्रिकेट पाहत आहोत. आज सुपर संडे सुपर मॅचेस पाहायला मिळत आहेत. पुन्हा फटका चांगला पाहायला मिळतो. वाडी श्लॉगला मात्र शतषक तैनात आहेत. राहुलच्या रूपानं एक धाव जरूर तिथे कंप्लीट केली गेली. 3 षटकाचा सामना आपण पाहत आहोत. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ मात्र या ठिकाणी सुरू असताना 9 धापलक्यावरती लागल्या गेल्या संकेत पाटील यांची सुद्धा मात्र चांगली मेहनत पाहिली आहे स्पर्धेसाठी. पेशंट ते बॉडी बिल्डर आहेत, परंतु क्रिकेटवर सुद्धा त्याचं जास्त प्रेम आपण पाहत असतो. सर्वांनीच चांगलं योगदान दिलं. संतोषजी काकडे साहेबांच्या अगदी खांद्याशी खांदा लावून त्यांचं कार्य पाहिलं आणि एक सफल स्पर्धा या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जय भोलेनाथ चषक 2025 हजारोची संख्येने किनारशी आता मात्र आपल्याला अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वांचं करूया सरचे स्वागत. ऑन साइडला लॉंग ऑन आहे, परंतु चुकीचा अनुमान विनोद पाटीलचा पाहिला आणि अखेर त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. जर झेलसाठी ट्राय केला असता आय थिंक चेंडू अडला गेला असता किंवा एखाद्या वेळी एखाद्या क्षणाला झेल सुद्धा होऊ शकला असता, परंतु त्या ठिकाणी तसं घडलं नाही. ह्या मानवी समुद्र पहा, आधी रॅलिंगच्या समेत पाहू शकाल या ठिकाणी अनेक क्रीडा रसिक इथे मात्र उपस्थित आहेत. कोणी उभा राहून स्पर्धा पाहतोय, कोणी खाली बसून स्पर्धा पाहतोय. जिथे तिथे जागा मिळेल तिथे तिथे बसून मात्र स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये जर प्रेक्षक नसतील तर मात्र स्पर्धेला काही महत्व नाही. आणि या क्रीडा रसिक प्रमुख घटक आहेत. क्रिकेटचे शॉकिंग आहे. इनफिल्डला बीट केला, इनसाइड आउटचा फटका जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू चला स्टॅक कव्हरला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. जबरदस्त फटका. अगदी प्रत्येक वाकडीचा आपण क्लास पाहिला, त्याला मात्र चांगली साथ देतोय या फलंदाज राम चौधरी. ज्या प्रत्येकला जीवनदान दिला, आता तो जीवनदान किती घातकी ठरतोय आता मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक झाले 3 चेंडूचा तरी सामना केला, 2 चौकाराचा समाविष्ट त्याच्यामध्ये पहिला 11 धावसंख्येवरती खेळतोय राम चौधरीने. 3 चेंडू फेस केले, त्याच्या बाटमधून आपण पाहिला 1 चौकार आणि तो वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय. पहा, मानवी समुद्र, क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते प्रत्येक ठिकाणी मात्र बसून प्रत्येक प्रेक्षक स्टँड मध्ये रॅलिंगच्या अगदी चौफेर बाजूने तुम्हाला क्रीडा रसिक पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक खेळाडूचे हावभाव सुद्धा दाखवले जात आहेत. या ठिकाणी पहा, मेन रस्त्यावरती सुद्धा मात्र या ठिकाणी काही वाहनं थांबून क्रिकेट चाहते मात्र ही स्पर्धा पाहत आहेत. यालाच मध्ये क्रिकेटचं वेड. या ठिकाणी पहा, जबरदस्त जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत. एक सफल स्पर्धा इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय सिनियर राहुल आणि मारा करेल राहुल द बिगिन. हो, चांगली लेंथ लावून अपील, परंतु या ठिकाणी पंचाची मात्र कुठल्या प्रमाणे स्वीकृती नाहीये. कारण अशा प्रकारचे अपील आपण साथीने पाहत असतो. पंचांवरती दर्पण टाकण्याचा प्रयत्न करतायत विनोद पाटील. अजूनही मात्र त्या ठिकाणी विचार करतोय, चला वेळ आपल्याकडे कमी आहे, आपण लगेचच फिल्डिंग लाभा केल्याला सुरुवात करायची आहे. कारण यानंतर आपल्याला मेगा फायनलची मॅच खेळायची आहे. चांगली सुरुवात, निर्धावानं सुरुवात केली. हो, ऑन साइडला पिकअप शॉट, फटका चांगला आहे, परंतु मिड विकेटला फिल्डर तैनात नागेशच्या रूपाने पकडला जाईल आणि अखेर पहिला धक्का लागला गेला. या ठिकाणी टीम जय हनुमान चौदरबाड संघाला 17-1 अशी परिस्थिती पाहत आहोत. जबरदस्त कॅचिंग. अगदी क्षण असं वाटलं होतं की चेंडू मात्र सीमारेषा ओलांडेल, परंतु रिप्ले मध्ये एक्झॅक्टली आपण पाहूया. यापूर्वी नागेश कडून एक चूक घडली होती, परंतु आता चूक घडणार नाही त्याकडे मात्र त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि अखेर तो झेल मात्र संपादित केला. ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल मान्यवरांची कटऑफ माजी राज्य
केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेबांचा तुम्ही कट ऑफ पाहू शकाल। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची युवा सरचिटणीस वीरेंजी धनेंद्र चोरगे साहेबांचा तुम्ही बॅनर्स पाहू शकाल। हॅट्रिक आमदार ज्यांनी नुकतीच दुपारच्या सत्रामध्ये या स्पर्धेला भेट दिली शांतारामजी मोरे साहेबांचा सुद्धा तुम्ही कट ऑफ पाहू शकाल। परंतु या ठिकाणी न्यू बॅटर इंटर होतोय पंकज आखूड टॅपाचा चेंडू होता, परंतु पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर अधिक स्विंग झाला आणि त्या अनुषंगाने चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरून चाललाय। वाईटचा इशारा पंचाच्या वतीने पाहायला मिळाला। 18 धाबा फलकावरती पाहिला बाकम दा डिलिव्हरी लेग कटरचा प्रयत्न होता आणि योग्य निर्णय पंच दैवत वेलेकर यांचा आपण पाहत आहोत। जबरदस्त वातावरण आता मात्र निर्माण झाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव आणि या ठिकाणी फलंदाज बीट एसटी रक्षक बीट शॉट दरम्यानचा शत्रक्षक बीट आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे नशिबाच्या 4 धावा। आज लक फॅक्टर ऑन आहे चौदरपाडा संघाचा विचार केला तर पूर्ण दिवसभर मात्र चांगला क्रिकेट त्याच्या वतीने पाहत आहोत। परंतु या ठिकाणी भाबारी संघ ज्या चुका करतोय त्या चुकांकडे मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल, अन्यथा असे फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळतील। पंकज वाकडे इज ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा चौकार। सव्वीस धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि काय जबरदस्त फटक्यावर पहिला अगदी खेचून मारला मिड विकेटला। एका टप्प्याच्या सयन पाहू शकाल 2 फिल्डरला मात्र चेंडू भेदून गेला अगदी आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर। त्या ठिकाणी पाहू शकाल जगनशेठ पाटील आणि सन्मानित धैर्येंद्र चोरगे साहेबांचा फ्लॅक्स आहे। हो इथे मात्र पाहू शकाल शरीराचा वेध घेणार चेंडू पिचिंग पालीचा उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर पाहायला मिळाली। त्याचमुळे मात्र हा एक सोपा निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। लेग बायची खून आमच्याकडे दर्शवली आणि एक धाव आता मात्र आपण स्कोअर कार्ड मध्ये ऍड करतोय 27 ला 1 अशी परिस्थिती पाहत आहोत। टीम जय हनुमान चौदरपाडा संघाची जो निर्णय त्यांनी स्वीकारला होता बॅटिंग करण्याचा नाणेफेकी जिंकल्यानंतर तो आतापर्यंत योग्य आपण म्हणू शकतोय, कारण दोघांचा खेळ पाहिला तर 3 चेंडू मध्ये या प्रत्येक वाकडेने 11 धाबा जोडल्या। 3 चेंडू फेस केले पंकजने, त्याच्या बॅटमधून आल्या 9 धाबा। आणि अजूनही दुसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे। ओ फटका हवेत खेळलाय, टायमिंगला जबाब आणि चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार पडतो। प्रेक्षकाने या ठिकाणी आईवा झेल सोडलाय, हा झेल नाही तर 200 रुपयाचं नुकसान झालाय। कम ऑन डीजे। रिप्ले मध्ये पहा, एक क्षण असं वाटलं होतं की या चेंडूने उंची जास्त जरूर गाठली, परंतु अंतर मिळेल की नाही, परंतु लॉंग ऑन सीमारेषा मात्र सहजपणे क्लिअर केली। आणि आय थिंक या षटकाच्या सहाय्याने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात। लगभग 300च्या जवळपास प्रेक्षक आमच्या सोबतीला व्ह्यूवरच्या सोबतीने मात्र जोडलेले आहेत। आणि आतापर्यंत ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर लगभग 12,000 पर्यंत प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली। शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात सुरुवात करतो विनोद पाटील। हो चांगली लेट पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे खाली राहिला आणि सुरुवात केली डॉट चेंडूनं। चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जय हनुमान चौदरपाडा संघ पाहायला बोलतोय। केरळा 3-3 षटकाचे आपण सामने पाहत आहोत। सेमीफायनलचा सामना सुरू आहे, जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे। हो चेंडूचा पाठलाग केला, हो शॉट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तयार होते। लगभग असं वाटलं की झेल त्याच्या हातामध्ये चिपक नाही की काय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धरतीला दान झाला आणि अखेर सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली।
34 ला 1 आपण पाहत आहोत. हो चांगली लेन्स चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली बाहेरच्या दिशेने मात्र काटा घेतो. चांगली चेंडूची हाताळली सध्या विनोद पाटील. स्लॉग ओव्हर मध्ये करत असताना आपण पाहत आहोत ज्या धाबा 2 षटकामध्ये वेगाने येत होत्या त्या धाबांवरती मात्र कुठेतरी पूर्णपणे गतिरोधकाचं कार्य इथे मात्र करत असताना आपण पाहत आहोत. चांगली लेंथ इथे मात्र त्या ठिकाणी पिकअप केलेली आहे विनोद पाटीलला. ओ फुलटॉस मिस टायमिंग चेंडू अबे विकेट कीपर अमोल चेंडूच्या खाली पकडतो जेल आणि अखेर प्रत्येक वाकड्याच्या किलीचा मात्र या ठिकाणी अंत झाला गेला. 2 सफलता आतापर्यंत या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 34. अनेक आपण आपल्या विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो परंतु येणाऱ्या काही काळानंतर तुम्हाला अजून एक मोठी स्पर्धा मित्रांनो पाहायला मिळणार आहे. मान्य श्री देवानंद तळे साहेबांच्या आशीर्वादाने जिल्हा प्रमुख चषक 2025 कमिंग सून आहे आणि ही स्पर्धा मित्रांनो डे नाईटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकेल. या स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय मान्य श्री इंद्रपालजी कालू तरे साहेब जे शिवसेना तालुका भिवंडी ग्रामीण पूर्वचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जिल्हा प्रमुख चषक 2025. तर जे संघ आहेत त्यांना विनंती करतो या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जरूर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 2.3 4 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे आणि इथे मात्र पाहू शकेल या ठिकाणी ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्याचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय याच विभागातील क्रिकेटचे खूप मोठे चाहते सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करणारे आदरणीय ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्याध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत इताडी किरोलीचे आदरणीय जगनशेठ पाटील याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत त्यांच्या समवेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय महेशभाई पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्याच्या सोबतीला सन्माननीय वल्ल्याबाई यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम 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 आपलं सर्वांचं जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये आयोजक गिरीश मायलेवन आंबेबाडा आणि सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांच्या वतीनं मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत आहे. सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि चालकांना विनंती करतो की आपण गाडी आपापल्या पार्क मध्ये गाड्या पार्क करा जेणेकरून आपण खेळ या ठिकाणी नॉन स्टॉप सुरू ठेवू शकतोय कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सेमी फायनलचा सामना सध्या आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये येणं बाकी आहे. नवीन फलंदाज आदित्य वाकडे हो चेंडूचा पाठलाग केला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाला वेगाने कैलासवासी बापू दाजी काकडे या प्रेक्षक स्टँडच्या समोर जाऊन धडकतोय आणि मिळतील एकूण 4 धाबा. थँक्यू की हा चौकार मात्र या ठिकाणी या सामन्याला मोड घेईल क्या. 38 धाबा एक चांगली स्कोरिंग इथे मात्र आपण पाहत आहोत. आता मात्र बॅट छिकणा विकेट कीपर चेंडूच्या खाली अमोल आणि पकडतोय झेल आणि अखेर फलंदाज बाद झाला आदित्य वाकडे. पहिल्या डावाचा केली ते संपन्न झाला. विजयासाठी 39 धाबांचा पाठलाग इथे मात्र करायचा असेल. टीम विरेंजपट बाबाले संघाला एंटर होण्यासाठी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये परंतु आपण पाहू शकाल या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय महेशभाई पाटील त्याच्या सोबतीला भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष तथा विद्यमान सरपंच सन्माननीय जगनशेठ पाटील आणि सन्माननीय वल्ल्याबाई यांना आपण या ठिकाणी स्क्रीन पाहत आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी शरणदास पाटील त्यांच्या सोबतीला पाहू शकाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव सन्माननीय संजयजी बजागे या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला सोदरबाडा संघ आपण लगेच फिल्डिंगला सुरुवात करायची आहे कारण आज वेल आमच्या आयोजकाकडे नाहीये आणि
आडे किरोळी संघ आपण रेडी राहायचं आहे. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहत आहोत. 4 दिवसांची स्पर्धा आणि एकूण 32 संघांच्या स्पर्धेमध्ये संधी आपण दिलेली आहे आणि सर्व संघांच्या वतीने चांगला क्रिकेट या स्पर्धेच्या वतीमध्ये आपण पाहत आहोत. आणि या 32 पैकी आता 3 संघ जे आता लढतायत चॅम्पियन पदासाठी. एका संघानं फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आरडी किरोळी संघाने, जो संघ जगदशेठ पाटील यांच्या ग्रामपंचायतीतील संघ आहे. परंतु त्यांच्या विरोधात कोणता संघ असेल चौदरपडा की भाबाले हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होतात म्हणजे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थैंक यू सो मच मिस्टर योगी पाटील सर. थैंक यू सो मच डीजे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायची आहे. सेमीफायनल सेकंड दुसरा सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर. आपण जी स्पर्धा पाहतात माननीय आदरणीय माजी सरपंच संतोषी काकडे साहेबांची स्पर्धा ग्रीष्मा 11 आमनेपाडा आयोजित जय भोलेनाथ चषक 2025 चे भव्य आणि दिव्य पर्व तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालाय. दुसरा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी रंगत असताना विरेनस्पोर्ट बावळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान चौदरपडा असा सामना सुरू आहे. चला विरेनस्पोर्ट बावळे कृपया आपण लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करा. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगावचं जे वैशिष्ट्य आहे योगी पाटील की फार प्रचंड गर्दी या मैदानावर होत असते आणि पुन्हा एकदा ती प्रचंड गर्दी तुम्हाला बघायला मिळाली आहे. आपण पाहतोय की महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा कांबलिंगेश्वर अर्थातच मशाची जत्रा, परंतु ती यात्रा असताना देखील एवढा प्रचंड प्रमाणात हा जनसमुदाय या क्रिकेटला पाहण्यासाठी इथे आलेला आहे. यावरून कळून येते की या विभागामध्ये क्रिकेटचं वेळ किती आहे आणि या क्रिकेटचे दर्दी किती आहेत. आणि यासाठी खरं तर आमच्या आयोजक अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत असतात. दशरथ गुरुजींनी देखील खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आपण पाहतो सध्या मंचावर आदरणीय या विभागाचे भाग्य विधाते विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील साहेब आणि महेशभाई पाटील विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली शहर महानगरपालिका आणि वल्ल्याबाई आणि त्यांच्या सोबत अन्य मान्यवर मंडळी तुम्ही पाहताय जय भोलेनाथ चषकाचा आनंद घेताना. हे प्रेम आहे संतोष काकडे साहेबांचा, हा मित्र परिवार आहे, त्यांचं क्रिकेटवरचं असणारं प्रेम आहे. आणि या 4 दिवसांमध्ये तुम्ही या प्रेमापोटी या क्रिकेटच्या प्रेमापोटी हे व्यासपीठ भरलेलं तुम्ही नक्की बघितलं. सामना सुरू होतोय. आदित्य वाकडे गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आखुडी दिली आहे लेन बॉल. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय डॉट बॉल. टार्गेट या ठिकाणी पार करायचं आहे 39. 13च्या सरासरीने धावा तुम्हाला जोडाव्या लागतील. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आरडी 11 चे सर्व खेळाडू किरवलीचे सर्व खेळाडू टक लावून पाहतात की कोणता संघ त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी येणार आहे. फार मोठा सामना, फार मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. सामना का मोठा होणार नाही. कट करण्याचा प्रयत्न या अमोलने ही स्पर्धा गाजवलेली आहे, परंतु आदित्यला कुठे कमी लेखून चालणार नाही. आदित्य वाकडेने देखील सांगितलंय की आमच्या वाकड्यात जाऊ नका, सरळ केलं जाईल. आणि सध्या 2 चेंडू डॉट लागोपाठचे 2 डॉट या ठिकाणी पाहायला मिळाले. विरेनस्पोर्ट बावाले आपण आज संघ पाहतोय हनुमानजी तरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आणि ते स्वतः डगआउट मध्ये सुद्धा आहेत. त्यांचे स्वागत. ऑन साइडला हा पोलीवर घेऊन स्विंग केला बॉलला. बॉल हवेत बराच काळ होता. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे. 2 धावांनी संघाच्या धावांना सुरुवात. धावांचा श्री गणेश आपण या ठिकाणी पाहतोय. ऑफ द मार्क होत असताना अमोल केने 2 धावा. अमोल आणि मंगली जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून प्रत्येक ओव्हर मागे किमान एक तरी मोठा फटका खेळावा लागणारच आहे. षटकार चौकार तुम्हाला मारावेच लागतील या मॅच मध्ये विजय मिळवण्यासाठी. 2 धावा इथे मिळाल्या अमोलला. आणि अमोलचं महत्वाचं म्हणजे या मॅच मध्ये महत्वाचा रोल असणार आहे. इम्पॉर्टंट बॅटिंग त्याला करावी लागणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं विकेट टू विकेट लाईन, थोडा एक्स्ट्रा बाउन्स होणारा बॉल लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती 3 धावा. आज संपूर्ण ग्रीष्मा 11 आमनेपाडाचे सर्व खेळाडू
रामकृष्ण काकडे आणि त्यांचे सर्व साथीदार गुणेश पाटील, राजकुमार, ऑल टीम त्यांची मेहनत। आज संतोषजी काकडे साहेबांच्या कांद्याला कांदा लावून काम करणारे आमचे नरेशजी काकडे अँड ऑदर्स सर्वांनी मेहनत घेतली म्हणून ही स्पर्धा सक्सेसफुल होताना, यशस्वी होताना। एकता तुम्ही कुठेही दाखवा, हा चेंडू आणखी एक चांगला, एकता, अखंडता, युनिटी असेल तर योगी पाटील सर तुम्हाला कुठे यश मिळेल। एकत्रित होऊन काम करा। आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी बघायला मिळाला। 3 धावा स्कोर कार्ड वर असताना आदित्य वाकडेनं कमाल केलेली आहे। चांगले सरळ फलंदाजांना करतोय पहिल्या षटकात। जय हनुमान चौदरपाडाचे पाठीराखे देखील शांत बसलेले आहेत, परंतु आदित्यनं धुमाकूळ घातलेला आहे मैदानात। बाउन्सर अतिरिक्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा बाउन्स बॅटरच्या रीचच्या बाहेर। अतिरिक्त धाव या ठिकाणी आता जोडली जाणार। स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 4। वीरेन स्पोर्ट बावाले वर्सेस जय हनुमान चौदरपाडा, both are the strongest team, greatest team, semi-final second of the tournament. फुल टॉस बॉल वळवलाय पंगल आणि बॉल नाही थांबणार, जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार। Have a look at that action replayer. फुल टॉस बॉल सहजगत्या दिशा दाखवली आणि मंगल हा देखील चांगला खेळलेला आहे काल पूर्ण दिवसभर। त्याच्याकडे या विकेटवर कसं खेळायचं हे खूप चांगलं नॉलेज आहे। 8 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। आता समीकरण येणारे 12 चेंडू 31 धावांची गरज। सामना अजूनही संपला नाहीये। चेक जर आपण या ठिकाणी जाऊया व्यासपीठाकडे, कारण पाहुण्यांचं शेड्यूल बिझी आहे, त्या अनुषंगाने आपण काही जे सन्मान आहे ते सन्मान आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करणार आहोत। पावसाळ्याला आज प्रमुख अतिथी म्हणून या स्पर्धेला भेट देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांचं कार्य आपण सातत्याने पाहत असतो। सन्माननीय महेशभाई पटेल आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे आपण संपन्न करीत आहोत। मी या स्पर्धेचे जनक माजी सरपंच संतोषजी काकडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण महेशभाई पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। हा प्रेम आहे क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे संतोषजी काकडे साहेबांवरती, हे प्रेम आहे आमच्या आयोजकांवरती, आणि जरूर या ठिकाणी आपण महेशभाई पाटील यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। तदनंतर त्यांचे सहकार्य सन्माननीय वल्ल्याभाई आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करूया। सन्माननीय वल्ल्याभाई यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। माजी सरपंच संतोषजी काकडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आपण संपन्न करीत आहोत। आज पूर्णपणे व्यासपीठ मान्यवरांनी फुलून गेलेला आहे। धन्यवाद। जाऊया आपण मॅच कडे, कारण सामना फार महत्वाचा आहे। ओडी कॉम्बॉक्स थँक्यू सो मच। तर या ठिकाणी तुम्ही पाहतात विकेटचं पतन प्रतीकला मिळाली आहे सफलता। नवीन बॅटर मैदानामध्ये आता एंटर होतोय। राहुल 3ऱ्या क्रमांकावरती एंटर झालेला आहे। समीकरण बदललं, तुम्ही पाहतात आता समीकरण शिल्लक आहे। येणारे 11 बॉल 31 धावांची गरज। 11 चेंडू 31 ची गरज। पेनल्टीमेट षटक प्रतीक वाकडे हाताळत असताना हाफ ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, हवे त्या बॉल, फिल्डर येतोय, बॉल पर्यंत पोहोचणार का, प्रश्न हाच होता, परंतु बॉल पर्यंत नाही पोहोचला आणि अखेर 2 धावा त्या दरम्यान पडून पूर्ण केल्या जातात। या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 10, आता 29 ची गरज। 10 चेंडू शिल्लक आहेत। प्रत्येकी गावामध्ये प्रत्येकी विभागामध्ये सराव वेगवेगळ्या प्रकारचा केला जातो, परंतु आमचं उदाहरण देणार, आम्ही दररोज 12 चेंडू खेळतो आणि 12 मध्ये जो 30 धावा करेल त्याला डबल बॅटिंग देतो। त्याच प्रकारचा खेळ आता इथे करावा लागेल, कारण 10 चेंडू आहेत आणि 29 ची गरज आहे। राऊंड द विकेट, ओ खटर होता, इन स्विंगर पाहायला मिळाला। अनेक मोठमोठ्या स्पर्धा भिवंडीचं शहरी क्रिकेट देखील प्रतीक वाकडे खेळलेला आहे, त्याच्याकडे तो अनुभव आहे या कंडिशन्सला कशी गोलंदाजी करायला हवी, आणि सध्या अनुभवाचे बोल आपण पाहतोय। दबाव पूर्णपणे वीरेन स्पोर्ट भावाले 9 बॉल 29। पुन्हा एकदा वेगवान फास्टर वन, राहुल स्ट्रगल करतोय, धावबाची संधी देखील तिथे होती, परंतु एक धाव पूर्ण झालेली आहे आणि स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 11 धावा 28 ची गरज। बॉल मात्र आता कमी शिल्लक आहेत, 8 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची गरज आहे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम जय हनुमान चौदरपाडाच्या विरोधात वीरेन स्पोर्ट बावळेला।
असं वाटलं होतं सुरुवातीला की सामना चुरशीचा रंगेल. पहिल्या डावाचा विचार केला. पहिल्याच ओव्हरमध्ये कैलासच्या विरुद्ध 17 धावा आल्या, राहुलच्या विरुद्ध 16 धावा आल्या. शेवटचं षटक विनोदनं फार सुंदर टाकलं, फक्त 5 धावा दिल्या होत्या. परंतु पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फार एक्सपेन्सिव्ह राहिले. यावेळेला आणखी एक चांगला बॉल, स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल हिअर, डॉट बॉल. दबाव वाढत चाललेला आहे. 7 चेंडू 28 ची गरज. पूर्णपणे फिट नाहीये प्रतीक वाकडे, तरी देखील आपण पाहतोय की गावचं क्रिकेट आहे ना मित्रांनो, सर्व काही विसरायला भाग पाडतं. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा स्विंग करण्यात आलेला, स्क्वेअर ऑफ द विकेट. ग्रामीणचं क्रिकेट त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत, भावना आहेत आणि फलंदाज धावबाद होतोय. धक्का लागला आणखी एक. टीम विरेनस्पोर्ट बावळेला जरूर 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. काही सन्मान आहेत ते आपण या ठिकाणी सन्मान आपण संपन्न करूया. एका षटकामध्ये आता 27 धावांची गरज आहे. आणि सन्माननीय महेशभाई पाटील, त्यांचे सहकारी बल्ल्याबाई आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांचा संपूर्ण ताफा जरूर आमच्यापासून रजा घेताना तुमचं साहेब पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. दिलखुलासा व्यक्तिमत्व आहे. आणि जगन पाटील साहेब आमच्या सोबतीला मात्र आज एंड पर्यंत असणार आहेत, कारण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पुन्हा येणार, रोज येणार आणि नेहमी येणार. सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष आदरणीय माजी सरपंच ग्रामपंचायत आमनेपाटीचे सन्माननीय प्रदीपजी श्रीनिवास पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. त्यांचं सुद्धा मात्र मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहत आहोत आणि चांगलं कार्य त्यांचं आपण ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या कार्यामध्ये पाहिलेलं आहे आणि त्यांचा शुभ सन्मान मात्र आपण संपन्न करतोय. तदनंतर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव संजयजी बजागे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करणार आहोत. तुम्ही संतोषजी काकडे साहेब विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संजयजी बजागे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करा. पुढील सन्मान सन्माननीय आदरणीय रंगनाथजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान, योग्य तो सन्मान आपण देत आहोत. हीच भारतीय संस्कृती आहे मित्रांनो आणि ती संस्कृती आपण जपत आहोत या स्पर्धेच्या वतीने. रंगनाथजी पाटील यांना आपण याचे सन्मानित करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. चला आपण केलेला सुरुवात करूया. ओटीव्ही कॉम्बॉक्स विजय स्विच इट, चांगला फटका, या फटक्यांचीच गरज आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. क्या बात आहे. थँक्यू डीजे. चौकार या ठिकाणी आला आणि या चौकारानं टीमची टोटल तुम्ही पाहताय जाऊन पोहोचली धावफलकावरती 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. रामकृष्ण काकडे चिंतेत होते स्पर्धा कशी पार होणार आणि आता अखेर शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा आलेली आहे, परंतु त्यांची मेहनत होती. ओ यावेळेला पुन्हा एकदा वळवला बॉल. सामना संपलेला नाहीये. हा देखील चेंडू सीमा पार. चौकार. मध्ये थोडासा अडचणीमध्ये गेला संघ, तेथे रन्स येणं गरजेच्या होत्या. इम्पॉर्टंट म्हणजे प्रतीकच्या ओव्हरमध्ये रन्स आल्या नाही. पहिल्या ओव्हरमध्ये आदित्यच्या ओव्हरमध्ये देखील रन्स पूर्ण करता आले नाही. एव्हरेज तेवढा मोठाही नव्हता, 13च्या सरासरीने धावा जोडायच्या होत्या. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय खराब प्रदर्शन पाहायला मिळालं विरेनस्पोर्ट बावलेच्या फलंदाजांकडून आणि सुरुवातीला गोलंदाजांकडून देखील नाराजीच आपल्याला बघायला मिळाली. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. फायनलचे दरवाजे उघडत असताना विजय. जय हनुमान चौदरपाडा संघासाठी. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 3 बॉल 19 धावांची गरज. तिन्ही सिक्सर आले तरी देखील नाही होणार विजयी.
आणि हा चेंडू आपण पाहतोय थोडा मागे जाऊन फोर्स करण्याचा प्रयत्न. एकच धाव, 2 चेंडू शेवटचे शिल्लक. आता 2 लीगल चेंडूंची आवश्यकता फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जय हनुमान चौदरपाडा संघाला. चला RD11 किरवली टीम आपण रेडी राहायचंय. कॅप्टन आपण रेडी राहायचंय. चला टॉस करण्यासाठी या. यस प्रशांत आहे या ठिकाणी. शेवटचे 2 बॉल, 18 धावांची गरज आहे. प्रेक्षक चला वेळ घेऊ नका. चौदरपाडा टीम प्लीज. फायनल आहे, याच्यानंतर फायनल केल्याचे तुमच्या 2 संघांपैकी एक संघ फायनलला पोहोचणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय की वेळ जास्त घेऊ नका. 2 चेंडू, 2 लीगल बॉल आले तर फायनल मध्ये चौदरपाडा, 1 लीगल आला आणि फलंदाज बाद देखील झालेला आहे. क्लीन बोल्ड, दांडीगुल. चला न्यू बॅटर थोडंसं स्पीड आहे कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल, फायनल मध्ये जाण्याची तयारी जय हनुमान चौदरपाडा संघाची. विजय राउंड द विकेट आणि याच बरोबर जय हनुमान चौदरपाडा फायनल मध्ये एंटर करत असताना अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चेक चेक. जरूर आपल्याकडे वेळ कमी आहे तर दोन्ही संघाकडे विनंती करतो की आपण लगेच नाणेफेकीसाठी या. चला जय हनुमान चौदरपाडा विपक्ष RD11 किरवली. या सामनावर प्रत्येक वाकडे आहे परंतु आपण हा पारितोषिक बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये देणार आहोत. चला कुणाल फास्ट हरिअप. जबरदस्त खेळ आज पूर्ण दिवसभर आपल्याला जय हनुमान चौदरपाडा संघाचा या स्पर्धेमध्ये पाहायला आपल्याला. आणि या अंतिम सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा आहे. सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये त्याचप्रमाणे सन्माननीय प्रदीपजी श्रीदास पाटील आणि संजयजी बजागे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. सोबतीला या स्पर्धेचे जनक संतोषजी काकडे साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या सामन्याची ऐतिहासिक स्पर्धेची ही शेवटची लढत आणि शेवटची नाणेफेकी आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला पाहिलं तर RD11 किरवली संघ आहे, दुसऱ्या बाजूला जय हनुमान चौदरपाडा संघ आहे आणि आमचे सर्व मान्यवर मंडळी आता मात्र आमच्या सोबतीला टॉस बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. सर्व माजी ठाणे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेबांचं या ठिकाणी शिबाग बंधलेला विनंती असेल. साहेब या आपण टॉस बॉक्स मध्ये पहा, यालाच म्हणतात एक योगायोग सामना सुरू आहे आणि अंतिम सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आणि चौदरपाडा संघ इंटर झालेला आहे अंतिम फेरीमध्ये RD11 किरवली संघाच्या समेत खेळण्यासाठी. चला साहेब हा मान तुम्हाला आम्ही देत आहोत. शेवटची नाणेफेकी जिंकणार कोण? 3 ओव्हरची लढत. कॉल देत आहे जय हनुमान चौदरपाडा. जय बोलून चषकाची मागणी केलेली आहे परंतु आलेला आहे ग्रीष्मा 11 अर्थात हा नाणं जिंकलाय टीम RD11 किरवली संघाने. आणि हा नाणं आपण देऊया. जगनशेठ पाटील विनंती करतो की आपल्या शुभ असत्या नाणं त्यांना वितरित करा. आणि संजयजी बजागे साहेबांना विनंती करतोय आपण टॉस विनिंग संघाने गेला हा शीत इथे वितरित करा. प्रशांत आपल्याकडे वेळ नाही, ओनली डिसिजन बॅटिंग. तर दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पाटील विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मित्रांनो नाणेफेकी आपण जरूर इथे संपन्न केली आणि शेवटची सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी जिंकलेली आहे टीम RD11 किरवली संघाने. प्रथम बॅटिंग करण्यासाठी यांनी निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. चला प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मैदान खाली करा.